असं म्हणतात की नावात काय आहे, पण या जगात फार कमी लोक अशी आढळतात ज्यांची नावं आणि त्यांचा स्वभाव हा अगदी सारखा असतो. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं कर्तृत्व असतं. आणि त्यामुळेच कधी कधी असा प्रश्न पडतो की अशा माणसांचा स्वभाव आधीच ठरवून त्यानुसार त्यांचं नाव ठरवलं असेल का काय. आनंदी हे त्यातलंच एक नाव. आनंदीबाई हे नाव ऐकल्यानंतर एखाद्याला एखादी सालस, सतत हसतमुख असणारी, जिला पाहून सदैव चैतन्य स्रोत पाहिल्याचं समाधान मिळेल अशी एखादी आई डोळ्यासमोर उभी राहते. आनंदीबाई धोका ह्या अगदी अशाच. पहिल्याच क्षणी शांततेची अनुभूती देणाऱ्या, संपूर्ण घरावर मायेचा हात फिरवत घराची मुळं घट्ट बांधून ठेवणाऱ्या आनंदीबाई. आनंदीबाईंचा जन्म झाला अहमदनगर जिल्ह्यातल्या नाणज या गावी. 17 ऑगस्ट 1942 साली कन्हैया लालजी व सुंदरबाई चोरडिया यांना एक कन्यारत्न झालं. तिचं नाव ठेवलं आनंदीबाई. जशा मोठ्या होत गेल्या तसे त्यांचे अनेक पैलू उलगडत गेले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, ते इथे अगदी तंतोतंत लागू पडतं. मोठेपणीचा परोपकारी स्वभाव, कायम आनंदी व हसतमुख राहायची आणि वाटेल ते कष्ट सोसायची तयारी लहानग्या आनंदीमध्ये लहान मोठ्या प्रसंगांमधून बालपणीपासूनच दिसू लागली होती. जामखेडला 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर आनंदीला परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली. चुलत बहिणीच्या वाट्याची परीक्षा दिल्यामुळे आनंदीच्या आजोबांनी आनंदीचं शिक्षण थांबवलं. एक मुलगी मुलापेक्षा शैक्षणिकदृष्ट्या वरचढ ठरायला नको ही त्यामागील काळजी. प्राथमिक शिक्षण अर्ध्यात सोडून वडिलांच्या जिकरी गावातील दुकानामध्ये जायला आनंदीने सुरुवात केली. एखाद्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नाहीच. त्याचप्रमाणे जिज्ञासा ही ज्ञानाचा उगम असते. आनंदीची जिज्ञासाही तिला ज्ञानसंपादनापासून वंचित ठेवू शकली नाही. वडिलांच्या किराणा भुसाराच्या दुकानात देखील तिला विविध प्रकारे ज्ञान मिळू लागलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं व्यवहार ज्ञान सुधारू लागलं. ह्या जगात अव्यवहारी माणसा एवढा अपराधी कोणीही नाही हे तिनं तेव्हाच ताडलं. व्यवहारासोबतच अध्यात्म आणि त्या अनुषंगाने आलेलं शिष्यत्वही महत्वाचंच. कारण अध्यात्मानं माणसाला जीवनाची व्यापकता समजते आणि शिष्यत्व पत्करल्यानं त्या व्यापकतेसमोर नतमस्तक राहिल्यानं आयुष्याची खोली कळते. नेमकं का आणि कोणासाठी जगायचं हे कळत जातं. आनंदीबाईंनी घोर तपस्वी गणेशलालजी मसा यांना आपले गुरु मानलं. त्याचा परिणाम म्हणून त्यांना चातुर्मासासारख्या एका दिव्यत्वाची अनुभूती घेता आली. पुढे 1957 साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आनंदीबाईंचा रतनचंदजींशी विवाह ठरला आणि साखरपुडा देखील झाला. रतनचंदजी हे अतिशय आनंदी, कष्टाळू आणि तितकेच शिस्तीचे होते. त्यांनी आयुष्यभर निगुतीनं संसार केला, पण कुणाला काही कमी पडू दिलं नाही. सर्वत्र आनंद ओसंडून वाहू लागला. परंतु देवाला बहुधा हे मान्य नसावं. आनंदाचा थंडावा मनाला मिळतो ना मिळतो, तोच दुःखाचे डोंगर एका पाठोपाठ कोसळू लागले. याची सुरुवातच झाली 1958 साली राहत्या घरात घडलेल्या चोरीपासून. एखाद्या घरात घडणारी एखादी घटना कोणावर काय परिणाम करेल ते सांगता येत नाहीच. आनंदीबाईंच्या घरी झालेली चोरी ही केवळ वित्तीय चोरी नव्हती. चोरांनी त्यांच्या घरून केवळ संपत्तीच लंपास केली नव्हती, तर त्यासोबतच संपूर्ण घरादाराचे स्थैर्य, शांतता, माणुसकीवरील विश्वास आणि आरोग्य देखील साफ केलं होतं. दुःख येताना हत्तीच्या पावलानं येतं, जाताना मुंगीच्या पावलांनी जातं म्हणतात, तसं काहीसं इथेही घडत होतं. आनंदीबाई व त्यांचं कुटुंब या दुःखाच्या झटक्यातून सावरेपर्यंतच त्यांच्या पुढ्यात अजून एक दुःख येऊन उभं राहिलं. 1958च्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच भविष्यकालीन सासरी आनंदीबाईंच्या सासूबाई निवर्तल्या. तरी देखील सगळ्या दुःखातून मार्ग काढत, सगळ्या अडचणींना तोंड देत आनंदीबाई व त्यांचे कुटुंबीय सावरू लागले. अखेर 19 फेब्रुवारी 1959 साली एका उत्तम मुहूर्तावर आनंदीबाई व रतनचंदजी यांचा विवाह संपन्न झाला.
सासरे, चुलत सासरे, 2 दीर व 1 नणंद अशा माणसांच्या सुबत्ता असलेल्या घरात आनंदीबाई यांनी मोठ्या समाधानाने, आत्मीयतेने आणि भिजल्या अंतःकरणाने प्रवेश केला आणि त्याच क्षणी सगळ्यांची मनं आपल्या गोड स्वभावाने जिंकून घेतली. सगळ्या घरच्यांशी आनंदीबाईंचं कायमचं पटलं, पण विशेष म्हणजे आनंदीबाईंचं आणि सौ चंचलबाई फुलचंदजी बोरा अर्थात या नणंद भावजयांचं नातं खूप जीवाभावाचं होतं. योग्य नियोजनामुळे आनंदीबाईंनी त्यांचा संसार देखील वेळच्या वेळी फुलवला. या सर्व मुलांची नावे आनंदीबाई यांचे मोठे सासरे भगवान दासजी यांनी त्या मुलांच्या जन्माअगोदरच काही महिने ठरवली होती. 16 डिसेंबर 1959 साली त्यांना एक कन्या झाली. तिचं नाव मानकुंवर ठेवलं. पुढे 1961 साली पहिलं पुत्ररत्न राजमल, 1964 साली सूरजमल, 1966 साली चांदमल उर्फ बाळासाहेब, 1968 साली पारसमल, तर 1971 साली तेजमल उर्फ जवाहर, 1973 ला उमेदमल उर्फ पिंटू अशी एक मुलगी आणि 6 मुलं झाली. या सर्वांना संस्कार देणं, त्यांना सागरा एवढी माया लावणं, त्यांना शिकवून मोठं करणं, त्यांच्यासाठी पडतील ते कष्ट करणं अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या आनंदानं स्वीकारल्या आणि पूर्ण केल्या. भारतीय समाजात एखाद्या स्त्रीची ओळख दातृत्वाचं प्रतीक म्हणूनच आहे. घराला, आपल्या माणसांना, समाजाला जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेस एक स्त्री स्वतःचं सर्वस्व द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. विशेषतः स्वतःकडील सौभाग्याची लेणी वेळ प्रसंगी उतरवून देताना त्या स्त्रीला आपण आपल्या माणसाला मनापासून मदत करत असल्याचं समाधान मिळतं. तिथं दागिन्यांची, त्याच्या किमतीची पर्वा केलेली नसते. आनंदीबाईंनी देखील स्वतःचं सौभाग्याचं लेणं उतरवून रतनचंदजींना देत त्यांच्या व्यवसायाला भांडवल म्हणून देऊ केलं. हीच खुल्या दिलानं केलेली मदत फक्त स्वतःच्या घरापुरती मर्यादित नव्हती. गुजरातमधील गरजू लोकांना बाजरीची पोती विनाशुल्क देण्याचं दातृत्वही ह्या दाम्पत्यापाशी होतं. हालाखीची परिस्थिती, डोक्यावर नसलेलं छप्पर आणि पाठीवर असलेल्या मुलांची जबाबदारी अशा तिहेरी कात्रीत सापडलेले असताना धोका कुटुंबाला अनेक लोकांनी मदतीचा हात दिला. त्या मदतीत सहानुभूतीच्या कुबड्या नव्हत्या, तर प्रेमाचा आधार होता. स्वबळावर उभं राहीपर्यंत दिलेलं सहाय्य होतं. सर्व मुलांचे शिक्षण बीड येथे पूर्ण करून दिले. धोका दाम्पत्यानं शेत जमिनीवरून पुढील पिढ्यांमध्ये होऊ शकणारे वाद टाळण्यासाठी त्या शेत जमिनीचे रतनचंदजी व त्यांच्या भावंडांमध्ये समान वाटप करून दिले. प्रत्येकाला कसायला शेत जमिनीचा तुकडा ठेवला आणि त्यासोबत मेहनतीनं, मानानं आणि स्वतंत्रपणे जगण्याची शिकवण दिली. त्याशिवाय मायेची शिदोरी गाठीला होतीच. पाठोपाठ 1976 साली लेकीचं मानकुंवरचं लग्न रमेश लालजी छाजेड यांच्याबरोबर झालं. अवघ्या 6,000 रुपयांमध्ये तिचं लग्न लावावं लागलं. इतकी गरिबीची आणि हालाखीची स्थिती धोका कुटुंबाची होती. कार्यालयाचे 51 रुपये आणि 65 लिटर दूध व 40 लिटर दही एवढ्यापुरतीच काय ती साठवलेली पुंजी त्या दोघांना वापरता आली. हळूहळू सर्व मुलं आपापली शिक्षणं उत्तमरित्या पूर्ण करत होती. 1978 साली सूरजमल व पारसमल पुण्याला आले व 1980 साली राजमल पुण्याला आले. त्यांनी हिरालालजी खाटेरकडे काम केले. सर्व मुलं मार्गी लागली. आता स्थैर्य येणार असं म्हणेपर्यंत पुन्हा धोका कुटुंबाला दुःखाला सामोरे जावे लागले. 1982 साली आनंदीबाईंचे सासरे ताराचंदजी यांचे निधन झाले आणि पाठोपाठ 6 महिन्यांनी भगवान दासजींचं म्हणजे आनंदीबाईंच्या मोठ्या सासऱ्यांचं निधन झालं. परंतु फिनिक्स पक्षाचं तेज मिळालेल्या ह्या कुटुंबानं पुन्हा राखेतून जन्म घेत आयुष्य उभारणीला सुरुवात केली. आपल्या कुटुंबाचा एक हात सोनं आणि दुसरा हात चांदी हाताळत असेल हे भगवान दासजींनी मृत्यूपूर्वी केलेलं भाकीत खरं ठरत गेलं. 1984 साली राजमलचं लग्न भैरूलालजी नहार यांची मुलगी सुरेखा बरोबर लावून दिलं. पुन्हा एकदा नावाप्रमाणेच असलेल्या व्यक्तीचा या घरात प्रवेश झाला
पाठोपाठ 1985 साली सूरजमलचं लग्न कांतीलालजी चोपडा यांची मुलगी सविता बरोबर झालं. 1990 साली बाळासाहेब यांचं लग्न विजयकांतजी बाफना यांची मुलगी मंजुषा बरोबर झालं. 1993 साली पारसमलचं लग्न चंपालालजी शिंगवी यांची मुलगी मधुबाला बरोबर झालं. पुढे 1996 साली उमेदमलचं लग्न सुवालालजी देसरडा यांची मुलगी नैना बरोबर झालं. आणि 1998ला जवाहरचा विवाह भगवानदासजी बोथरा यांची मानसकन्या पुष्पा कुंदनलालजी नहार यांच्याशी संपन्न झाला. सर्व मुलांचा संसार धोका दाम्पत्याने लावून दिला. स्वतःच्या जबाबदाऱ्या तर त्यांनी पूर्ण केल्याच, परंतु सर्व मुलांना देखील त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी मार्गदर्शन केलं. आता 5 नाती आणि 7 नातू अशा नातवंडांच्या गोतावळ्यांनाही आनंदीबाई यांना खूप आनंद दिला. रतनचंदजी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले. 1 मुलगी 6 मुलं असतानाही कधीही कुठला मुलगा त्यांच्या कडक स्वभावामुळे समोर उभा राहिला नाही. पण ज्यावेळी त्यांनी 1991ला गाव सोडले आणि पुण्यात आले, तेव्हापासून ते रोज संध्याकाळी साहीच्या साही जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत ते एकटे जेवण करत नव्हते. हा त्यांचा सुखाचा प्रवास त्यांना जाणवला. पण सगळ्या पोरांची प्रगती व्हायला लागली, प्रगतीच्या शिखरावर चालले. पण 2 ऑक्टोबर 2009ला पोरांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र देवाने हिरावून घेतलं. त्यानंतर कधीही आनंदीबाई यांनी कधीही मुलांना जाणून दिलं नाही की छत्र हरवलं किंवा पाठीवरची थाप फिरवायला कधी कमी नाही केलं. ते छत्र कायम आनंदीबाई यांनी ठेवलं. जीवनात प्राणप्रिय असलेली व्यक्ती आता ह्यापुढे आपल्या सोबत नसणार, ही कल्पना वास्तविक काळीच चिरत जाणारी आहे, असह्य वाटणारीच आहे. परंतु हे दुःख देखील आनंदीबाईंनी पचवलं. आपल्या दुःखाचं भांडवल करून त्यांनी इतरांपुढे सहानुभूतीसाठी झोळी पसरली नाही. आयुष्यभर केलेले कष्ट, मेहनत आणि त्यापोटी झालेली ससोहलपट आयुष्याच्या विसाव्याच्या क्षणी आठवताना भावनांची बरसात होत असते. आपली माणसं कोण, परकी कोण, या साऱ्याचा हिशोब आयुष्याच्या उत्तरार्धात लावला जाऊ लागतो. अशा वेळी आपली मुलं बाळं, त्यांचे बहरलेले संसार, नातवंड ही सर्व आपल्या सोबत असावीत असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु तसं भाग्य प्रत्येकाच्या ललाटी लिहिलेलं असेलच असं नाही. आनंदीबाईंच्या माथी मात्र याहून अधिक लिहिलेलं. त्यांना नातवंडांचा सहवास तर लाभलाच, परंतु पतवंडांचाही सहवास लाभला. ऋषभचं लग्न सुधीरजी कोठारी यांची कन्या प्रांजल बरोबर, कौशबचं लग्न राजेंद्रजी कर्नावट यांची कन्या अंकिता बरोबर, सौरभचं लग्न सुनीलजी छाजेड यांची कन्या दीक्षा बरोबर, गौरवचं लग्न पूनमचंदजी तातेड यांची कन्या जिनल बरोबर झालं. असे नातवंडांचे फुललेले संसार डोळ्यात साठवताना त्यांची पुढची पिढी कारवी, निरवी आणि ओवी यांनाही आशीर्वाद देण्याचे भाग्य आनंदीबाईंना लाभलेले आहे. सोबतच शुभम, आलोक, कौतुक यांचं लग्न बघण्याची इच्छा व्यक्त करतात. आज अद्विकच्या रूपाने सुवर्ण सिढीच्या दिवशी हे सर्व अनुभवताना कोणतीही स्त्री धन्यच होईल. गौरव व सौरभने आई वडील व आजीसाठी केलेले सर्व कष्ट आठवले की आनंदीबाईंचे डोळे भरून येतात. आजवर केलेल्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असंच त्यांच्या मनात येऊन जातं. ह्यापुढे देखील आनंदीबाईंचे डोळे कृतार्थेने भरलेले असावेत. ह्या सर्व प्रवासादरम्यान शांतीलालजी कमलाबाई पिरगळ हे दाम्पत्य, शकुंतलाबाई संचेती, पन्नालाल पगारिया, ताराबाई देसरडा शिरूर अशी कितीतरी नात्या गोत्यातील मंडळी वेळ प्रसंगी मदतीसाठी धावून आली. 1973 ते 1977च्या काळादरम्यान ह्या सर्वांनी एकत्र येऊन मदत केली. ह्यामध्ये अजून 2 महत्वाची आणि उल्लेखनीय नावं म्हणजे पोपटलालजी लुनावत व चंपालालजी डुंगरवाल. या दोघांच्या मदतीसाठी आनंदीबाई व त्यांचे कुटुंबीय त्यांचे शतशः ऋणी आहेत. तसेच आनंदीबाईंनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने
पद्मा संघर्ष गौरव पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलंय. आज पारसमल व त्यांची पत्नी मधुबाला, सौरभ, त्याची पत्नी दीक्षा व त्यांच्या मुली, गौरव, त्याची पत्नी जीनल यांना या सुवर्ण सीढी चढवण्याचा मान मिळाला आहे. अर्थात या मिळालेल्या संधीसाठी ते कृतार्थ आहेत. आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या व पतवंडांच्या प्रगतीने, उत्तम आयुरारोग्याने आणि समृद्धीने बहरणाऱ्या आयुष्याचीच खबरबात त्यांच्या कानी पडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ह्या पुढील वाटचालीसाठीही त्यांना खूप खूप शुभेच्छा. शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं, माँ हमेशा बच्चों के लिए उठाती है परेशानी. मैंने सिर्फ आज माँ पर लिखी है ये छोटी सी कहानी.